दे धडक बेधडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी, घटना, समस्या, विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा। पेणमधील वरेडी कोळीवाडा येथे राहणाऱ्या एका वृद्ध महिलेच्या अशिक्षित आणि भोळेपणाचा फायदा घेत पेणमधील सिकंदर थळे आणि मनीषा थळे या बंटी बाहुलीच्या जोडीनं त्यांची 40 तोळे सोने आणि 50,000 रुपये रोख रक्कम अशी एकूण 12,10,000 रुपयांची फसवणूक केली होती। न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या पीडित किसनीबाई कोळी यांनी पोलीस चौकीसमोर आत्मदहनाचा इशारा दिला होता। त्यानंतर पेण पोलिसांनी धडक कारवाई करत 4 महिन्यानंतर शुक्रवार दिनांक 19 जानेवारी रोजी या बंटी बाहुलीच्या जोडीला अटक केली आहे। याबाबतची तक्रार पेण पोलीस ठाण्यात 4 महिन्यांपूर्वी नोंदवण्यात आली होती। मात्र 4 महिने उलटूनही त्यांना अटक न झाल्यानं किसनीबाई कोळी यांनी 26 जानेवारीला पेण पोलीस ठाण्यासमोर आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता। या इशाऱ्यानंतर जागे झालेल्या पोलिसांनी सिकंदर थळे आणि त्याची पत्नी मनीषा थळे यांना अटक केली आहे। वरेडी गावात राहणाऱ्या किसनीबाई चंदर कोळी या मच्छी विक्रीचा व्यवसाय करून उदरनिर्वाह चालवतात। यश प्लाझा येथे राहणाऱ्या आरोपींची त्यांच्यासोबत ओळख झाली। त्यांच्यात आई मुलासारखे नाते निर्माण झाल्यानंतर गरज असल्याचे सांगून पैशांची आणि दागिन्यांची मागणी थळे कुटुंबियांनी केली। वृद्ध महिलेने पैसे आणि दागिने देण्यास नकार दिला। मात्र थळे दाम्पत्याने विश्वास निर्माण करत 40 तोळे सोन्याचे दागिने आणि 50,000 रुपये घेतले। ज्वेलर्स तसे खासगी फायनान्स आणि सहकारी पतसंस्थेकडे हे सोने गहाण ठेवून त्यांनी पैसे घेतलं असल्याचं तक्रारदार किसनीबाई यांनी तक्रारीत म्हटलंय। आता या जोडीला अटक झाल्याने फसवणूक झालेल्या किसनीबाई कोळी यांना आपले सोन्याचे दागिने आणि पैसे परत मिळतील याच्या प्रतीक्षेत त्या आहेत। लोकशक्ती लाईव्हसाठी किरण बांधणकर, पेण। अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।